फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांक. तर हा फ्रॅक्शन नेमकं कसा लिहिला जातो किंवा फ्रॅक्शन म्हणजे काय? तर पहा, आपल्याला पूर्णांक हा शब्द तुम्ही ऐकलाय, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये इंटिजर असं म्हणतो आणि मराठीमध्ये पूर्णांक. पूर्णांक म्हणजे काय किंवा पूर्णांक ही संकल्पना कोणत्या पद्धतीने आपल्याला समजून घेता येते किंवा पूर्णांक कसा ओळखायचा हे जर आपण पाहिलं तर या पूर्णांक ह्याच्यामध्ये पूर्ण गोष्ट आणि अपूर्ण गोष्ट यामध्ये काय कन्सेप्ट आहे पहा. समजा आपल्याकडे एक भाकर आहे, समजा ही भाकर आहे, भाकरी किंवा चपाती आहे, तर ही पूर्ण एक आहे. ठीक आहे. जर दोन असतील तर दोन होतील. जर समजा या भाकरीला आपण या ठिकाणी दोन तुकड्यामध्ये दोन तुकडे केले भाकरीचे समजा, तर काय होईल, हा एक पार्ट होईल आणि हा एक पार्ट होईल. पण हा पार्ट कसा असेल तर तो असेल हाफ, म्हणजेच अर्धा. काय असेल, हाफ पार्ट असेल हा, म्हणजेच अर्धा पार्ट असेल, म्हणजे पूर्ण नाही, ती लक्षात घ्या. तर पूर्ण म्हणजे प्रत्येक वेळेस अर्धच असतं असं नाही. उदाहरणार्थ समजा आपल्या वर्गामध्ये 20 स्टुडंट आहेत, तर हे 20 स्टुडंट म्हणजे एक वर्ग झाला किंवा एक क्लासरूम झाली, बरोबर आहे. तर यामधले 10 स्टुडंट समजा वर्गाच्या बाहेर गेले, तर वर्गात किती राहिले, 10 राहिले, बरोबर आहे. तर हे 10 म्हणजे किती, हे पण हाफच झालं, लक्षात घ्या. पण मुलं हाफ आहेत का, आता नाहीत, परंतु जो आपण एक होल समजून घेतलेला आहे किंवा एक, तर त्याचे काही पार्ट करणं, हाफ असेल, 1/4 असेल, 1/3 असेल, त्याला आपण फ्रॅक्शन असं म्हणतो. मग ह्या फ्रॅक्शनचं लिखाण कसं केलं जातं, तर पहा, समजा एक आपण या ठिकाणी सर्कल घेतलेला आहे आणि या सर्कलचे समजा आपण इक्वली 4 पार्ट समान बनवलेत असे. ठीक आहे. तर हे 4 पार्ट इक्वली समान आपण या ठिकाणी करूयात. तर या ठिकाणी हा सर्कल आहे आणि याचे 4 पार्ट समान केलेत. यापैकी समजा एक भाग आपण रंगवला, एक भाग रंगवला म्हणजे काय केलेलं आहे पहा, एक सर्कल होतं, त्याचे इक्वल 4 पार्ट केले, तर ते इक्वल 4 पार्ट हे रेषेच्या खाली लिहितात. आणि त्याच्यापैकी हा जर आपण रंगवलेला भाग विचारात घेतला, रंगवलेला, त्याला इंग्लिशमध्ये आपण कलर्ड असं म्हणूयात, तर तो किती पार्ट आहे, एकच पार्ट आहे. म्हणजेच एक पूर्णचे 4 पार्ट केले इक्वली, त्यापैकी एक पार्ट जर घेतला तर त्याला 1/4 असं वाचलं जातं. रेषेच्या वरची जी संख्या आहे 1/4, तर याला आपण मराठीमध्ये म्हणतो अंश आणि इंग्रजीमध्ये म्हणतो याला आपण, सॉरी, रेषेच्या खालच्या संख्येला आपण छेद असं म्हणतो मराठीमध्ये. त्याला जर आपण इंग्लिशमध्ये लिहिलं तर रेषेच्या वर जो आहे त्याला आपण न्यूमेरेटर असं म्हणतो, न्यूमेरेटर, आणि रेषेच्या खालची जी संख्या आहे त्याला आपण डिनोमिनेटर असं म्हणतो. तर न्यूमेरेटर म्हणजे काय, अबो द लाईन जो काही नंबर असेल, विच नंबर वी राईट ऑन अबो लाईन आहे, जर खाली असेल तर त्याला आपण छेद असं म्हणतो, म्हणजेच डिनोमिनेटर. याचं रीडिंग कसं केलं जातं ते आपण समजून घेऊयात. समजा हा नंबर आहे, तर याचं वाचन कसं होतं मराठीमध्ये, 1/, कॉमा 1/4, 1/4, याला शॉर्ट मध्ये 1/4 असंही वाचतात.
हेच इंग्लिशमध्ये कसं वाचलं जातं तर 1/1 4. 1/4 म्हणजे काय? एक आहे, कुठं आहे? अपॉन 4 म्हणजे 4च्या वर, 1 4च्या वर, असा याचा अर्थ होतो 1/4. तर या पद्धतीनेच आपण जर आणखी एक फ्रॅक्शन पाहिला, समजा 3/7. आता याचं वाचन कसं होणार? तर 3 वर आहे म्हणून 3 अपॉन कुणाच्या वर आहे? 7च्या. आणि मराठीमध्ये याला आपण असं म्हणू शकतो 3/7. 3/7 किंवा 3/7 असंही म्हटलं जातं, पण योग्य वाचन आहे 3/7.